काही लोकांना वाटेल की सतत फिरत असते, बट त्यांच्या माहितीसाठी सांगते, मनाच्या शांतीसाठी फिरावं लागते. कारण माणूस टेन्शनमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल तर बाहेर ठिकाणी जाणार तर त्याला रिलॅक्स फील होते, माइंड फ्री होते. आणि त्यातल्या त्यात मी तर देवस्थानी जात आहे, म्हणजे विचार करा किती माइंड फ्री आणि किती टेन्शन फ्री असणार आहे. म्हणून माझ्याबद्दल कोण काय विचार करते, किती वाईट विचार करते याचं मला काहीच फरक पडत नाही. कारण आता डिसाईड केले सर्व काही विसरून आता फक्त आणि फक्त स्वतःची लाईफ जगायची. कोण काय बोलते याच्यावर दुर्लक्ष करायचं. हे प्लेस कुठलं आहे कमेंटमध्ये सांगा. गाईज सर्व काही वेळेवर ठरलं आणि मध्येच मला सीएलचा फॉर्म आणावं लागलं, एमर्जन्सी सीएल घ्यायला. बघू शकता तुम्ही. हाय गाईज, गुड आफ्टरनून गाईज. आता वाजले आहेत 12:30 आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी. कारण कसं आहे माहीत आहे, आज मी थोडं बाहेर जाणार आहे, म्हणजेच वन डे ट्रिपसाठी. तर त्यासाठी थोडी घाई गडबड चालू होती, म्हणून मी काय ब्लॉग शूट करू शकले नाही. बट आत्ता शूट केलं आहे आणि रूममध्ये पण खूप जास्त कामं आवरायची आहेत. खरंच सिरियसली खूप जास्त कामं आहेत. तुम्ही बघू शकता, भांडे वॉश करायचे आहेत, इकडे भांडे जसे तसे पडले आहेत. मला आंघोळ पण करायची आहे आणि रूम पण साफसूफ करायचे, बॅग पण पॅकिंग करायची आहे. कारण वन डे ट्रिपसाठी चाललं आहे, बट आता सामान तर लागणार, बॅग तर घेऊनच जावं लागणार आहे. कारण आता वन डे म्हणल्यावर एखादी ड्रेस किंवा मला जे आवश्यकता आहे ते मला सामान मला घेऊन जाण्याचं आहे. म्हणून थोडी घाई गडबड चालू आहे. पण मी तुम्हाला लेट का होईना पण सर्व शूट करते, सर्व मी तुम्हाला दाखवते आणि नक्की कुठे चालले काय नाही हे पण सांगते. त्यामुळं तुम्हाला ब्लॉग माझा कंटिन्यू बघावा लागेल, तरच तुम्हाला समजेल की मी वन डे ट्रिपसाठी कुठे चालले. आज जाणार, उद्याच्या दिवस थांबणार, परवाला रिटर्न. चला तर मग आता सर्वात अगोदर आपण भांडे वॉश करू, रूममधलं सामान आवरून घेऊ. त्याच्यानंतर मी माझी बॅग पॅक करताना दाखवते आणि सांगते पण की चाललंय कुठं ते. चला तर मग गाईज, सर्वात अगोदर आता भांडे वॉश करते. आणि भांडे वॉश करायच्या अगोदर पहिलं आंघोळीसाठी पाणी ठेवते, म्हणजे गरम पाणी. कारण थंडच पाण्याने केले असते, बट कसं आहे बाहेर पाऊस चालू आहे आणि त्यात थंड पाण्याने आंघोळ म्हणजे तर नकोय बाबा. विचार करूनच कसं तरी म्हणजे अंगाला हुडहुडी भरते. बाहेर इतकं जोराचा पाऊस चालू आहे, खूप जास्त जोराचा. मी तुम्हाला दाखवली असते, बट आता मी सध्या कामात आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. बट मी थांबा, थोडं पाऊस म्हणजे पाणी ठेवल्यावर लगेच मी तुम्हाला दाखवते बाहेरचा पाऊस. कारण कसं आहे माहीत आहे, अगोदर पाणी ठेवलं म्हणजे निवांत मला बाकीचे कामं करता येते. भांडे वॉश, पाणी तापलं लगेच भांडे वॉश केले मग लगेच मला आंघोळ करायला मोकळं. म्हणून म्हणलं असं पाणी ठेवावं, त्याच्यानंतर बाकीचे कामं आवडून घ्यावे. कसं आहे ना, एक एक त्याला गाईज. आता मी तुम्हाला बाहेर पाऊस चालू आहे ते दाखवते. हे बघा गाईज, बघू शकता तुम्ही, पाऊस चालू आहे ते जोराचा पाऊस चालू आहे. बट मोबाईलमध्ये तेवढं क्लिअर नाही दिसत आहे, पण खरंच वारं पण इतकं सुटलंय, हवा धुन पण आहे आणि पाऊस पण आहे. चला आता पाऊस तर दाखवून झालाय, आपण आपले आतमधले काम आवरून घेऊ रूममधले, कारण खूप सारे काम आहेत बाकी. चला गाईज, तुम्हाला पाऊस पण दाखवलाय, पाणी पण ठेवलंय आंघोळीसाठी. आता मी सर्वात अगोदर भांडे वॉश करून घेते बाबा. कारण भांड्याचं म्हणलं ना टेन्शनच वाटते. रूममध्ये कामं जर असतील तर असं वाटते कधी कधी आवरून होतील, टेन्शनच येते थोडं जास्त. कारण कसं आहे, काम आवडले म्हणजे टेन्शन येते माणूस. म्हणून आता अगोदर भांडे वॉश करून घेते आणि रूम पण हे करायचे, झाडून वगैरे घ्यायचे आणि पोछा पण मारायचा आहे. चला आता भांडे वगैरे झाले त्यानंतर मी पोछा मारते, पटापट आवडते पटपट फास्ट. आणि मग आंघोळ करते. आंघोळ झाल्यानंतर बॅग पॅकिंग करते. दाखवते तुम्हाला बॅग पॅकिंग. आता कसं आहे माहिती आहे, वन डे ट्रिप आहे तरी पण खुशी एक्स्ट्रा जरा जास्तच आहे. चला गाईज, आता मी भांडे घासून घेते आणि बाकीचं नंतर दाखवते तुम्हाला. गाईज, आता फिरायला जायचं म्हणल्यावर स्किन केअर तर करावंच लागेल आणि स्किन केअर करायला पार्लरमध्ये जायला वेळ नव्हता, त्यामुळे विचार केला चला आता घरच्या घरीच स्टीम घेऊया. म्हणून तुम्ही पण घरच्या घरी स्टीम घेऊ शकता. एका बाउलमध्ये पाणी गरम करायचं आणि स्टीम घ्यायची. हे बघू शकता गाईज, आता मी स्टीम घेते. तुम्ही पण घरच्या घरी स्टीम घेऊ शकता असं एका बाउलमध्ये पाणी गरम करून. कारण आता माझ्याकडे पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे आणि मला ट्रिपसाठी जायचं आहे, अचानक ठरलेला प्लॅन आहे. म्हणून आता मी घरच्या घरी स्टीम घेते. चला आता आपण स्टीम घेऊया. गाईज, 15 ते 20 मिनिट स्टीम घ्यायचं चांगलं. स्टीम घेतल्यावर कसं आहे माहिती आहे, चेहरा पण असं एकदम क्लीन होतोय आणि जे ओपन पोर्स आहेत त्यातून व्हाईट हेड, ब्लॅक हेड ते बाहेर येतात. कसं आहे, स्टीम घेतल्यावरती एकदम सॉफ्ट व्हायला लागतात आणि मग टिश्यू पेपर किंवा आपल्या छोट्या टॉवेलनी जर त्याला हे केलं, रफ केलं तर ते ॲटोमॅटिक वरती येतात. म्हणून स्टीम घेणं खूप जरुरी आहे. तर तुम्ही घरच्या घरी पण स्टीम घेऊ शकता जर तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर. मी तर तसंच करते बाबा, आता वेळ नाही आहे माझ्याकडे म्हणून मी आता घरीच स्टीम घेते. गाईज, सर्व काही वेळेवर ठरलं आणि मध्येच मला सीएलचा फॉर्म आणावं लागलं, एमर्जन्सी सीएल घ्यायला. बघू शकता तुम्ही. गाईज, कसं आहे ना, सर्व काही वेळेवर डिसाईड झालं आहे. आमचा काही आधी प्लॅन नव्हता की वन डेच्या ट्रिपला जायचा, बट आता डिसाईड झालं आहे आणि अशा ठिकाणी चाललो आहे आम्ही की तिथे देवस्थान आहे. तर त्यासाठी मला लागणार आहे सलवार सूट. कारण माझ्या सर्व जे
कलिग्स आहेत ते सलवार सूट लावत आहेत आणि माझ्याकडे सलवार सूट नाही आहे, कारण मी खूप क्वचित प्रमाणे सलवार सूट वापरते. तर त्यामुळे मला आता अर्जंटली जावं लागणार आहे शॉपमध्ये, मार्केटला. तुम्हाला तर माहितीच आहे मुलींचं कसं असतं, फिरायला जायचं म्हणलं तर इकडे खंडीभर दिगभर कपडे असतात, तरी पण त्यांना कळते नाही आहे आणि नवीनच कपडे लागतात. तर आता चालले मी मार्केटला, तिथून मी एक ड्रेस घेऊन येणार. मी दाखवते तुम्हाला कसा ड्रेस घेते ते. आणि वेळेवर मला सेल पण टाकावे लागल्यात, त्यात पण इतकी धावपळ झाली, खूप जास्त धावपळ. मला निघायचे आता 9 वाजता आणि आता वाजलेत किती माहीत आहे 4. आणि आता मी चालले मार्केटला. बॅग पण पॅक करायची आहे, सर्वच काय सांगणार तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल एवढं अर्जंट ही कशाला जाते, बट काय करू, मी तुम्हाला बोललेच होते की मी श्रावण सोमवारचे उपवास पकडते म्हणून. बट सडनली मी ते पकडू शकत नाही, कारण माझ्या मम्मीचा कॉल आला होता. ती बोलली की नको पकडू, आपल्याला नाही आहे श्रावण. त्यामुळे मग मी काही उपवास पण पकडला नाही आणि मला श्रावण पण पकडायचा नाही आहे असं माझ्या मम्मीने सांगितले. कारण 1-2 वेळ माझ्या घरी माझ्या पप्पांनी पकडले होते म्हणते, तर काहीतरी घटना घडल्या त्यामुळे आम्हाला श्रावण पकडायचं नाही आहे. मग मी म्हणलं चला आता श्रावण तर आपण पकडत नाही आहो, तर देवाचंच दर्शन घेऊन येऊया म्हणून 1 डेच्या ट्रिपसाठी चालले. तुम्हाला बॅग पण पॅक करायचं आहे, पण नंतर आल्यावर मी बॅग पॅक करताना दाखवते, जर मी वेळेतच मार्केटमधून आली तर बरं, नाहीतर अदरवाईज घाई झाली तर मग ते पण राहून जाणार. चला आता जाऊया मार्केटमध्ये. गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही आलो आहे मार्केटमध्ये आणि आता जातो आहे ड्रेस घ्यायला. ड्रेस घेणार तेव्हा मी तुम्हाला दाखवते की कसा ड्रेस घेतला आहे, काय घेतलं आहे ते. चला मग आता जाऊया शॉपमध्ये, कारण मी बाहेरून कुठेच नाही, शॉपमध्येच ड्रेस घेणार आहे. तर माझं कसं आहे माहीत आहे, एकच वेळ घ्यायचं पण चांगला घ्यायचं अशी म्हणते, एकच वेळ घ्यायचं म्हणून, पण बार घेत असते. बट असं पण चांगला घ्यावं लागते, क्वालिटी. चला मग आता जाऊया ड्रेस घ्यायला. गाईज जेव्हा जात होते ना तेव्हा पाऊस नव्हता, बिलकुल असं उघडलं होतं, बिलकुलच पाऊस नव्हता, म्हणून आम्ही छत्री वगैरे घेऊन गेलो नाही, असंच गेले. बट तिथं मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर इतका जोराचा पाऊस लागला, खूप जास्त. आणि आम्ही तिथे थांबू पण शकलो नसतो, कारण मला कसं ड्युटीवर जायचं आहे, ट्रेन आहे 8 वाजताची, तर मी तिथं लेट नव्हती करू शकत, म्हणून मी भिजतच आले. बघू शकता तुम्ही गाईज, आजच हेअर वॉश केलं होतं फिरायला जायचं म्हणून, बट आता माझे पूर्ण हेअर ओले झाले. आता याला मला डबल वॉश करावं लागेल, कारण हे असेच ठेवले ना पूर्ण चिप्प वेगळेच होऊन जाणार आहेत. गाईज खरंच सिरियसली काही पण करायला गेलं ना अंगलट येत आहे माझ्या. बट असं आता ड्रेस वगैरे घेतली, मी ड्रेस दाखवते तुम्हाला, कारण अजून बॅग पॅक करायची आहे. बॅग पॅक करताना ड्रेस वगैरे दाखवते, कारण आता खूप जास्त लेट होते. आता पुन्हा मला आंघोळ करावी लागेल, हेअर वॉश करावं लागेल आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन जावं लागेल. चला तर मग, कारण वेळेवर नियोजन असल्यामुळे सर्व गोष्टी माहीत आहे घाईमध्येच होत आहेत. बट असं आता चला आता तयारी करते बाकीची. गाईज आता आवडलंय माझं. मार्केटमधून येऊन हे बघा, बघू शकता तुम्ही, पुन्हा हेअर वॉश केले 2 टाईम झालं. सकाळी पण हेअर वॉश केली आणि आता पण केली. आणि सर्वात मेन गोष्ट ज्यासाठी आपण गेलो होतो तो म्हणजे ड्रेस घेतलाय मी फायनली. हे बघा, आता पूर्ण नाही दाखवणार तुम्हाला, याचा फायनल उद्याला दाखवेल तुम्हाला, बट सध्या असं दाखवते. जायचं तर खर्च वेगळाच, पण जाण्याच्या अगोदरच चोट लागली आहे, खर्च झालाय. पण असं आता कुठं जायचं म्हणल्यावर आमचं मुलींचं असंच असतंय, कुठं जायचं म्हणलं तर वेळेवर कपडे वगैरे घ्या, हे घ्या, किती जरी ठीक असत तरी पण आम्हाला काय वाटतं आमच्याकडे कपडेच नाही. आणि माझं तर वेळेवर डिसाईड झालं, मग मी वेळेवर सीएल टाकला, मी तुम्हाला सांगितलं, पण वेळेवर सीएल टाकल्या, वेळेवर ड्रेस घेतली आणि आता मी करते बॅग पॅकिंग. हे बघा, बघू शकता, जास्त काय नाही, 1 डेची ट्रिप असल्यामुळे थोडंसं सामान घेते. 1 जीन्स, 2 टी-शर्ट आणि 1 सलवार सूट झालं. याच्या व्यतिरिक्त जास्त काही घेणार नाही. मला थोडी ना तिथे डेरा मांडून बसायचं आहे, बोजा बिस्तरा घेऊन. आणि त्या ड्रेसवर मी अशामध्ये कानातले पण घेतले, बघू शकता तुम्ही. चला आता हे बॅग पॅक करते, भेटूया. हे वाले ते 2 घेतले, हे बघा बॅग पॅक करते. जायचं ते एका दिवसासाठीच आहे, बट नक्की घ्यायचं काय काय नाही घ्यायचं हेच नाही समजत, असंच असतं हो, काही समजत नाही. आता एक मोठा प्रश्न की हे छोटी बॅग घेऊन जायचं का नाही, कारण ही सॅक आहे म्हणल्यावर तुम्ही पाठीवरच असणार, या बॅगला कुठे वावरणार आहे. तरी पण असं आता राहायला पाहिजे बॅकअप प्लॅन म्हणून घेऊन जाते. गाईस खरंच तर जायचं म्हणलं ना काही सुधरत नाही, काही समजत नाही कसं जायचं, काय करायचं नक्की. बट असं आता, कारण तुम्हाला तुम्ही सांगितलंच आहे. आणि ताई स्वयंपाक बनवत आहे, डबा पण घेऊन जायचं आहे, तर ताई स्वयंपाक बनवते, तोपर्यंत मी बॅग पॅक करते. एवढ्यानं बरं आहे की त्या हेल्प करतात, नाही तर मला काहीच पॉसिबल नसतं वेळेवर. सर्व गोष्टी वेळेवर डिसाईड झाल्या सर्व. आज मी नाईट ड्युटीला जाणार होते, पण नाही जाऊ शकले नाईटला, कारण तिकडे फिरायला जायचा प्लॅन झाला. चला आता 1 टी-शर्ट 2 टी-शर्ट घेऊन जाते. या पण नवीनच घेतल्यात, हे बघू शकता. ही 1 टी-शर्ट, एक ही वाली ठेवते. चला जाऊया. ठीक आहे, प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा. मी कुठे जाते, काय करते, कुठे फिरते ते मी तुम्हाला नक्की अपडेट देत राहणार. बट त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल. चला बॅग पॅक करते. बॅग पॅक करून झाल्यावर बाकीचं दाखवते जेव्हा मी निघते किंवा डब्बा वगैरे घेते तेव्हा. चला तर मग गाईज फायनली मी निघाले रेल्वे स्टेशनला जायला.
माझे जे ड्युटीवरचे कलिग्स आहेत ना ते रेल्वे स्टेशनवर वेट करत आहेत माझा. मला थोडा उशीर झालेला आहे बट आता चालेल. बघूया वेळेत पोहोचते का नाही ते, कारण वेळेत नाही पोहोचली तर काही खरं नाही. नक्की कुठे चालले हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. आपल्या यूट्यूबला आलेलाच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.